परभणी तालुक्यातील मोजे लोहगाव येथे सद्गुरू हरिबाबा महाराज ठाकूरबुवा लोहगावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवत कथा, ज्ञानयज्ञ आणि कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आले आहे। आजपासून सुरुवात झालेल्या या महोत्सवाला सांगता कल्याणाच्या कीर्तनाने होईल। येत्या 7 तारखेला सकाळी 9 ते 11 काल्याचे कीर्तन हरिभक्त परायण सोपान काका महाराज ठाकूरबुवा लोहगावकर यांच्या कीर्तनाने सांगता होणार आहे। श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। या दरवर्षीप्रमाणे लोहगाव मुक्कामी आपला या जो 29 डिसेंबर ते 7 जानेवारी पर्यंत हा जो अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे, त्या सप्ताहाचा आज पहिला दिवस आणि त्याची सुरुवात झालेली आहे। या सप्ताहाचं वैशिष्ट्य म्हणजे ही असणारी ठाकूरबुवांची परंपरा आज ही 300 वर्षापेक्षाही अधिक काळापासून ही अखंड आस्थागायत ही परंपरा चालू आहे। या परंपरेचं वैशिष्ट्य म्हणजे साक्षात हरिबाबांचा आईचं बाळातपण असणारं भगवंतांनी या ठिकाणी केलंय आणि ही असणारी वास्करांकडून स्वतः यांना टाळ आणि विना देऊन ही जी परंपरा अखंड आस्थागायत सुरू आहे, या परंपरेच्या या वार्षिक कार्यक्रमामध्ये श्री संत हरिबाबा महाराजांची ही जी पुण्यतिथीचा सोहळा सुरू आहे, यामध्ये विशेष म्हणजे या वर्षीचं कीर्तन महोत्सव या सप्ताहामध्ये आहे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व संत मानदियाळी आणि त्यांचे असणारे वंशज, त्या वंशजांचे कीर्तन या कार्यक्रमामध्ये आयोजित केले आहेत। तरी सर्वांनी या कार्यक्रमाच्या श्रवणाचा लाभ घ्यावा। 29 डिसेंबर 2025 ते 7 जानेवारी 2025-26 या दरम्यान हा कार्यक्रम आहे आणि दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी हरिभक्तीपरायण सोपान काका महाराज ठाकूरबुवा लोहगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे। तरी सर्वांनी या श्रवणाचा लाभ घ्यावा। रामकृष्ण हरी। सद्गुरू हरिबाबा महाराज ठाकूरबुवा लोहगावकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या सप्ताहाचं अखंड हरिनाम सोहळ्याचं आयोजन क्षेत्र लोहगाव, तालुका जिल्हा परभणी या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या सप्ताहाच्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवत कथा, ज्ञानयज्ञ, त्यानंतर कीर्तन महोत्सव, यामध्ये जे काही ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपीठ प्रमुख आहेत हरिभक्तीपरायण भगवान महाराज दैठणकर, त्यानंतर भागवत कथा प्रवक्ते ज्यांच्या मुखातून आपण भागवत कथा श्रवणाचा लाभ घेणार आहोत असे हरिभक्तीपरायण सोमनाथ महाराज बदाले आहेत। त्यानंतर महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने देखील होणार आहेत। त्यामध्ये मुख्य असं आहे की जे काही आपल्या महान संतांची परंपरा महाराष्ट्राला आहे, त्यांच्या वंशजाचे कीर्तन यावर्षी आम्ही मुद्दाम घेतलेले आहेत। यामध्ये शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांचे वंशज हरिभक्तीपरायण योगीराज महाराज गोसावी यांचं आजच कीर्तन आहे प्रथम दिवशी। त्यानंतर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज हरिभक्तीपरायण बापूसाहेब महाराज देहूकर यांचं देखील या सप्ताहामध्ये कीर्तन होणार आहे। त्यानंतर श्री संत नामदेव महाराजांचे वंशज हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज नामदास श्री क्षेत्र पंढरपूर यांचं देखील कीर्तन होणार आहे। अनेक नामवंत कीर्तनकार आहेत, श्रावण महाराज आहिरे आहेत, हरिभक्तीपरायण आमचे लोहगावचे नेताजी महाराज भोसले देखील आहेत। त्यानंतर या सिंदीकर आहेत। आमचं गुरुघराणं जे काही वास्कर महाराज फडाचे प्रमुख हरिभक्तीपरायण देवव्रत राणा महाराज वास्कर यांचं देखील या ठिकाणी प्रवचन ठेवण्यात आलेलं आहे। या सर्व कार्यक्रमाचा भाविकांनी, परिसरातील भाविकांनी, श्रोते मंडळी असतील, गायनाचार्य असतील, गुणीजन मंडळी असतील, मृदंगाचार्य असतील, या सर्वांनी या श्रवण सुखाचा लाभ घ्यावा अशी मी आपणास विनंती करतो। धन्यवाद। रामकृष्ण हरी। प्रतिनिधी मुंजालाड, DLP न्यूज, दैठणा।